मग आपण पुरुषोत्तम व्रत घेऊ शकतो, एखाद्या पोथीचं पठण करू शकतो, विविध प्रकारची पठणं चालतात. विष्णू सहस्त्रनाम त्यासाठी अत्यंत पुण्यवान असं सांगितलं गेलेलं आहे, पुण्यदायी असं सांगितलंय. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये नारायण स्तुती सांगितलेली आहे. विष्णू पुराणाचं पठण केलं जातं. भागवत सप्ताह, भागवत कथा पठण किंवा त्याचं पाठवण असं केलं जातं, पाठ केला जातो. त्यानंतर श्रीसुक्त पुरुष सुक्ताची आवर्तन केली जातात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, पण पुरुष सुक्ताचं आणि श्रीसुक्ताचं सुद्धा आवर्तन असतं. आपण घरी जसं रुद्राभिषेक करतो तेव्हा रुद्राची आवर्तन करतो, किंवा आपल्याकडे आपण गणपती अथर्व शीर्षाचा आवर्तनाने अभिषेक करतो, त्याच पद्धतीनं पुरुष सुक्ताची 16 आवर्तन करून एक पुरुष सुक्ताचं म्हणजे एकदा मी पठण केलं म्हणजे एक आवर्तन पठण केलं अशा पद्धतीने करतो. म्हणजे अर्थ कळाला ना तुम्हाला? म्हणजे मी समजा घरी पुरुष सुक्ताचं आवर्तन करतोय, तर मुळात शाळीग्रामावर किंवा विष्णूची पूजा करून तिथे पुरुष सुक्ताचं 16 आवर्तन करून अभिषेक केलेला आहे. मग काही जणांकडे त्याचा अंशात्मक हवन पण होतं, अंशात्मक त्याच्या तर्पण पण होतं, आणि त्याच्या अंशात्मक ब्राह्मण भोजन होतं. अशा पद्धतीने भोजन पण केली जातात. अशा पद्धतीने ते पुरुष सुक्ताचे आवर्तन होतात. तशाच पद्धतीने श्री सुक्ताचे आवर्तन होतात. याच्याही पलीकडे अत्यंत प्रभावी म्हणजे पवमानाचा अभिषेक. जसं आपण श्रावणामध्ये रुद्राभिषेक करतो, तसं पवमानाभिषेक जो आहे तो पण अत्यंत पुण्यदायी सांगितला गेलेला आहे. कारण मुळातच तो रेअर आहे. करून घेणारी लोक कमी आहेत, करवून देणारी लोक कमी आहेत. त्यामुळे पवमानाचा अभिषेक जो आहे म्हणजे त्यामध्ये आपण शाळीग्राम किंवा मग बाळकृष्ण विष्णू यांची यथासांग षोडोपचार पूजा करून पवमानाचं हे केलं जातं, अभिषेक केला जातो. काहींकडे त्याच्या अंशात्मक म्हणजे हवन पण केलं जातं, पण पवमानाचं हवन मी तरी नाही ऐकलेलं. पण नॉर्थ मध्ये अनेक वेळा प्रत्येक ह्या अशा पूजनांना हवन हे जोडलंच जातं. अशा पद्धतीने पवमान अभिषेक आहे. बरं, हे सगळं नाही करता आलं आपल्याला तर सत्यनारायण व्रत आहे. सत्यनारायण व्रत म्हणजे आपण सत्यनारायण व्रत सर्वात बेस्ट म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा ही अत्यंत सुंदर वेळ आहे. पौर्णिमेला सायंकाळची जेव्हा पौर्णिमा असते त्या सायंकाळच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणे हे अतिशय उत्कृष्ट समय आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला ऐकायला विचित्र वाटतं, आमच्या इथे तर सकाळी सकाळी गुरुजी येतात आणि सत्यनारायण करतात. हा आपल्या प्रांताप्रमाणे झालेली रूढी आहे. मात्र सत्यनारायण व्रत जेव्हा तुमच्या समोर येतं ते व्रत काय सांगतं? व्रत हे सांगतं की ह्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर पौर्णिमा असलेली सायंकाळ जी आहे तेव्हा पूजन करायचंय. त्यानंतर आलेल्या सर्वांना भोजन द्यायचंय, आणि भोजन झाल्यानंतर संकीर्तनामध्ये सत्यनारायणाची कथा ऐकायची आहे, अशी रात्र जागवायची, आणि जशी सकाळ होते तसं त्याचं उद्यापन करायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सकाळी येऊन आता गुरुजी उद्यापन करून जातील, तर तो हा प्रकार होता. म्हणजे जे सायंकाळी तुमचं पूजन सुरू होणार आहे ते डायरेक्टली सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तिथे उद्यापन होणार आहे, तेव्हा प्रसाद घेतला जाईल आणि मग लोक आपापल्या घरी जातील. ह्याला सत्यनारायण व्रत म्हणायचे. आज आपण त्या पद्धतीने एवढ्या मोठ्या पद्धतीने करू शकत नाही. कलियुग आहे, संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आपण सत्यनारायण व्रत करावं. सर्वात बेस्ट म्हणजे पुरुषोत्तम व्रत आहे. इथे दानाला अत्यंत महत्व आहे. मग कोणत्या कोणत्या प्रकारची दानं सांगितली गेलेली आहेत, तर दीपदान हे अत्यंत महत्वाचं दान सांगितलंय. ह्या दीपदानाचा अर्थ काय आहे की आपण नवरात्रीमध्ये जसं अखंड दीप लावतो तसं अखंड दीप लावावा. संपूर्ण महिना 30 दिवसांसाठी अखंड दीप लावावा. ज्यांना जमेल त्यांनी अखंड तुपाचा दिवा लावावा. ज्यांना नाही जमणार त्यांनी तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. ह्याला म्हणतात दीपदान. दुसरा प्रकार दीपदानाचा आहे, कुठल्या तरी मंदिरामध्ये तुम्ही अखंड दीप लावताय म्हणजे त्याची सोय करून देत आहात 30 दिवसांची, त्याला म्हणतात दीपदान. दुसरा एक प्रकार झाला म्हणजे कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही अंगणात, कोणाच्या म्हणजे आपल्या अंगणामध्ये म्हणा किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी जिथे लोकांची ये जा असू शकते, रात्रीच्या वेळेस त्या दिव्याने त्याला उजेड पडेल अशा ठिकाणी दीपदान करणं.
ह्यालाही दीपदान म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे तुम्ही एन्श्योर करता आहात की 30 रात्री दिवा जळत राहील आणि त्याने तिथे हे मिळेल, लोकांना वाटसरूंना तिथे प्रकाश मिळेल. अशा पद्धतीने जर तुम्ही दिवा लावलात तिथे तर त्याला दीपदान म्हणतात. आता आधीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, आपण काय एक बटन लावलं की लाईट चालू झाली. आधी तसं नव्हतं, तिथे दिवे लावावे लागायचे. मग घरातले दिवे आपण स्वतःच्या तेलाने लावतोय, पण पब्लिक प्लेस जी आहे तिकडचे दिवे लावून तिथे प्रकाश कसा करणार आहात तुम्ही? तर तिथे जर तुम्ही दुसऱ्याचा विचार करून प्रकाश करून देत असाल तर ते पुण्याचं काम आहे, म्हणून त्याला दीपदान म्हटलंय. घरामध्ये सुद्धा अखंड दिवा लावणं आणि पुरुषोत्तमासाठी म्हणजे देवासाठी, पुरुषोत्तमासाठी आपण अखंड दिवा लावणं हा सुद्धा पुण्याचं काम सांगितलंय. यालाही दीपदान म्हटलंय. दुसरं अत्यंत महत्वाचं दान सांगितलं ते म्हणजे अपूपदान. आता अपूप म्हणजे आपण अपूप ह्याला आजच्या काळामध्ये अनारसे असं म्हणतो. तुम्हाला माहिती असेल की 33 अनारसे द्यायची आपल्याला पद्धत आहे. धोंड्याचा मास आला म्हणून म्हणतो आपण, जावयाला बोलवतो. जावयाला आपण काय देतो दान? तर त्याला कास्याच्या ताटामध्ये 33 अनारसे देऊन त्याच्यावरती दिवा लावून हे सगळं काही त्याला आपण देतो. बरोबर म्हणतोय का? आहे का कोणाकडे अशी पद्धत? हो सर, असं देतात. मग बघा, तुम्हाला पात्र द्यायचंय, पात्र देणं गरजेचं आहे. पात्रदानाला महत्व सांगितलंय ह्या पोथ्यांमध्ये. अपूपाला महत्व सांगितलंय. अपूप कोणाला द्यायचं असतं आणि दीपदानाला सांगितलंय. बघा, वर दिवा लावून देतोय आपण, बरोबर, म्हणजे दीपदान झाल्याचं पुण्य झालं. आणि 33 अनारसे देतोय. 33 अनारसे का? कारण 33ला महत्व आहे. आपण आत्ताच पाहिलं, 33 महिन्यानंतर तर म्हणजे 33 दिवसांचं एकत्रीकरण करून तर हा आपल्याकडे आला, बरोबर आहे. 32 प्लस काहीतरी म्हणजे 33 महिन्यांनी साधारणपणे ह्या 33 दिवसांना भरून काढण्यासाठी अधिक मास आला. 33 कोटी देवता आहेत, म्हणजे 33 प्रकारचे देवता आहेत. त्या प्रत्येक देवतेसाठी एक अशा पद्धतीने एक 30 आणि 3 म्हणतात ना. 30 आणि 3 म्हणजे 33 तेच आहे. आपण 33, 30 आणि 3 म्हणतो, पण ते 33 देवता, 33 कोटी देवतांना सुद्धा उद्देशून आहे. आणि 33 प्लस 3, 30 प्लस 3 का? कारण 30च दिवस होते ना. मग त्या जावयाचं काही राहिलं असेल माझ्याकडनं तर ते 30 त्याच्यामध्ये भरून गेले आणि अधिकचे 3 म्हणजे आता वाढीवच दिलं तुम्हाला. अशा पद्धतीनं ते दान असं आपल्याकडे सांगितलं जातं. मात्र हा अपूपदान कोणाला सांगितलंय? अपूपदान हे ब्राह्मणाला द्यावं. अपूपदान पुरुषोत्तमाला द्यावं. पुरुषोत्तमाला दान द्यावं असं सांगितलं गेलंय. आता पुरुषोत्तमाला स्वतःहून जाऊन आपण दान देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पण आठवून बघा, विवाह संस्कारामध्ये आपण जी आपली कन्या आहे तिला लक्ष्मी रूपामध्ये पूजन करतो आणि जावयाला विष्णू रूपामध्ये पूजन करतो. बघा, तुम्हाला म्हणजे आता कोणाला ते स्ट्राईक झालं असेल, पाहिलं असेल, ऐकलं असेल तरच, नाहीतर मग असतो हा विधी जिथे जावयाला विष्णू रूपामध्ये पूजन केलं जातं. म्हणजे आज तू विष्णू आहेस आणि माझी मुलगी लक्ष्मी आहे, या पद्धतीने पूजन केलं जातं त्या दोघांचं. आणि मग आपल्यासाठी पुरुषोत्तम रूप कोण आहे? जावई आहे. म्हणून जावयाला बोलवून जावयाचा मान असतो तेव्हा असं म्हणतो आपण. ते त्यासाठी 33 अनारसे आणि पात्र आणि दीप या तिघांचंही दान आपण कोणाला देतो? विष्णूला देतोय. आमच्यासाठी विष्णू आमचा जावई आहे म्हणून ते अपूपाचं दान आहे. पण अपूपच का? सछिद्र पदार्थ दिला जातो. म्हणजे ज्या ज्या मिठाईमध्ये छिद्र असतात अशी मिठाई 33 नग हे दिले जातात. अपूपाचं पण दान दिलं गेलंय. आपल्याला शास्त्र सांगतं की अपूपच का? जितके छिद्र झालेले आहेत तितक्या पटीनं पुण्य मिळणार आहे असं सांगितलं गेलं आहे. म्हणून आपण सछिद्र अशी एखादी गोष्ट देतोय. आणि अर्थात तो एक सांकेतिक रूप आहे. सछिद्र म्हणजे जे अपूर्ण आहे आणि अपूर्ण असून पण तुला मान मिळालाय, तसं ह्या अपूपाला पण आज मान मिळाला. मलमासाला अपूर्ण असून पण मान मिळालाय, तसंच ह्या अपूपाला पण तू छिद्र आहे तुझ्यामध्ये तरी पण तुझा मान आज. अशा पद्धतीने सांकेतिक रूपामध्ये मलमास काय हे आपल्याला इतकं सुंदररित्या गोवून दिलेलं आहे की आपल्या लक्षात पण येत नाही की ह्या सगळ्या संकल्पना इतक्या सुंदररित्या आपल्याला दिल्या गेल्या. आणि तिसरं महत्वाचं दान जे सांगितलं आहे ते म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण तांबूल दान. ब्राह्मणाला तांबूल दान द्यावं. या 3 दानांना महत्व आहे. दीपदान, अपूपदान म्हणजे अनारसांचं दान, आणि तिसरं म्हणजे तांबूल दान. या 3 प्रकारचे दान जे आहेत ते महत्वाचे सांगितले गेलेले आहेत.
याच्याही पलीकडे आपल्या ज्या कनवाळू पुराणकर्ते जे आहेत ते म्हणतात की महिनाभर तर कोणी करू शकणार नाही आणि घरच्या गोष्टी सोडून तुम्ही सगळं नुसतं देवधर्म देवधर्म करा असं म्हणण्यामध्ये पण काही अर्थ नाहीये. पण पुण्य तर मिळवायचं आहे आपल्याला. मग कथा अशी येते की लक्ष्मी विष्णूंना म्हणते की तुम्ही पुरुषोत्तम मासाबद्दल मलमासाची महत्व सांगितलं, पुण्य तर सांगितलं, अहो पण असे लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, आजारी लोक आहेत, अशक्त लोक आहेत, किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये अगदी सेट झालेले लोक आहेत ज्यांना डोकं वर काढून सुद्धा आपल्या कामामधनं बाहेर येऊन एखादं दानधर्म पुण्य वगैरे करता येत नाही. अशा लोकांनी काय काय करावं? त्यांना कसं नाही, त्यांना तर पुण्य मिळणारच नाही पुरुषोत्तम मासातलं. तर तेव्हा विष्णू सांगतात की बर, एवढं सगळं करता येणार नाही ना, तर 5 महत्वाचे दिवस आहेत. या 5 महत्वाच्या दिवशी तुम्ही जर आता सांगितलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी केल्या, दीपदान, तांबूलदान, अपूपदान, त्यानंतर पुरुषोत्तम व्रत किंवा सत्यनारायण व्रत किंवा एखादं स्तोत्राचं आवर्तन केलं, पठण केलं, या सगळ्या गोष्टींपैकी काहीही जरी तुम्ही केलं, अन्नदान केलं किंवा व्रतस्थ राहिलात, हे जरी केलं तरी तुम्हाला पूर्ण महत्वाचं तुमचं सगळं पूर्ण पुण्य मिळणार आहे. का? कारण हे 5 महत्वाचे दिवस आहेत या संपूर्ण महिन्यामधले की ते अत्यंत पुण्यदायी आहेत. पूर्ण महिन्याचं फळ पण तुम्हाला तेव्हा मिळेल. असा कुठला आहे? ज्या दिवशी वैधृती योग येईल किंवा ज्या दिवशी व्यतिपात योग येईल असा दिवस जो आहे अधिक मासातला, तो अत्यंत पुण्यकारी आहे. किंवा जी पौर्णिमा असते तो दिवस, द्वादशी असते तो दिवस किंवा अमावस्या असते ते दिवस, हे 5 महत्वाचे दिवस आहेत आणि यांना पंचपर्व असं म्हटलंय. आणि ह्या दिवशी तुम्ही केलेलं फळ जे आहे ते अनेक शतकोटीनं तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिनाभर नाही करता आलं काही, तर ह्या 5 दिवसांमध्ये करा असं लक्ष्मीला विष्णू सांगतात. आणि मग हेच सगळं काही आपल्याला सूत सांगतात त्या पोथीमध्ये. अशा पद्धतीने पुरुषोत्तम महात्म्यामध्ये या 5 दिवसांना अत्यंत महत्व आहे. मग हे दिवस कुठले? आपल्याला पंचांग घेऊन बसावं लागेल. तर तुमच्या सोयीसाठी सांगतोय मी, वैधृती जो आहे तो 6-7 तारखेला येतोय, व्यतिपात 27 मेला येतोय, पौर्णिमा 30-31 तारखेला येते, द्वादशी 27 तारखेला आहे आणि दुसरी द्वादशी जी आहे ती 12 तारखेला आहे, आणि अमावस्या 14-15 तारखेला येते. 15ला सकाळी 8:30लाच संपते, त्यामुळे 14च धरा. तसंच पौर्णिमा पण 30 तारखेला जास्त व्यापिनी आणि 31 तारखेला कमी व्यापिनी आहे. वैधृती सुद्धा मला वाटतं 6 तारखेला जास्त व्यापिनी आणि 7 तारखेला कमी व्यापिनी आहे. तर ह्या पद्धतीने हे 5 दिवस आहेत, ते 5 दिवस गाठायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. पुन्हा सांगतो, आतापर्यंत आपण जे बघितलं ते ह्या कार्यशाळेचे विविध विषय होते, ते आपण कव्हर केले. आपण पाहिलं की पुरुषोत्तम मास म्हणजे काय, मलमास म्हणजे काय, अधिकस्य अधिक फलम का, तर त्याच्या मागची कथा आपण ऐकली, त्याच्या पोथ्या काय सांगतात ते सांगितलं, काय करावं काय करू नये ते सांगितलं. पुन्हा एकदा तुम्हाला मी हेच सांगेन की सर्वात सोपं आणि अत्यंत प्रभावी म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण जरी तुम्ही रोज केलं तर तुम्हाला त्याचं खूप फळ मिळणार आहे. एकट्याने तुम्ही करत आहात त्याच्याऐवजी ग्रुपमध्ये येऊन करा, त्या सगळ्यांचं एकत्रित पुण्य तुम्हाला मिळणार आहे. ग्रुपमध्ये 10 लोक ऐकत असतील तर दशपट तुम्हाला पुण्य मिळणार आहे. आणि शुद्ध उच्चारणामुळे मंत्राची शक्ती पण मिळणार आहे. त्यामुळे माझं पुन्हा म्हणणं असेल की आमच्या गुरु भगिनींना आपण जॉईन व्हावं. ही लिंक आहे आणि हा QR कोड आहे, ह्याच्यावरनं तुम्ही पुढे जाऊ शकता. आपली इच्छा असेल तर मी हेच आपल्या ग्रुपवरती पण टाकेन, म्हणजे तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील, म्हणजे तुम्ही जॉईन करू शकतात, इझिली जॉईन करू शकाल.